नमस्कार माझ्या गोडगोष्ट मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत आरवची एक शांत पण मनाला विचार करायला लावणारी गोष्ट. एके दिवशी शाळा सुटल्यानंतर आरव आणि रोहन मैदानाच्या कडेला उभे होते. त्यांच्या हातात बॉल होता. दोघेही खेळ सुरू करायला उत्सुक होते. रोहनने बॉल हातात घेतला. तो उत्साहात म्हणाला, "चल, खेळायला सुरुवात करूया." तेवढ्यात शाळेच्या गेटमधून मिताली बाहेर आली. तिच्या एका हातात पाण्याची बाटली होती. दुसऱ्या हातात जड स्कूल बॅग होती. ती हळूहळू चालत होती. रोहन म्हणाला, "आरव, फेक ना बॉल." आरवने बॉल हातात घेतला, पण त्याची नजर पुन्हा मितालीकडे गेली. ती थोडी थांबली. तिने स्कूल बॅग खांद्यावर नीट करण्याचा प्रयत्न केला, पण ती जड वाटत होती. आरवच्या मनात विचार आला, आधी खेळूया की आधी मदत करू. क्षणभर तो शांत उभा राहिला. मग त्याने खेळ थांबवला. तो म्हणाला, "रोहन, थांब जरा." तो मितालीजवळ गेला. "मिताली, मी तुझी स्कूल बॅग धरू का?" त्याने विचारलं. ती थोडी संकोचली. ती म्हणाली, "नको रे." आरव शांतपणे म्हणाला, "तू थकलेली दिसतेस. मी धरतो." ती हलकसं हसली. ती म्हणाली, "चालेल." तिने स्कूल बॅग त्याच्या हातात दिली. ती म्हणाली, "धन्यवाद आरव." रोहन म्हणाला, "अरे मग खेळ?" आरव म्हणाला, "खेळ थोडा थांबू शकतो, पण मदत नाही." रस्त्यात मिताली म्हणाली, "आज मला थोडं बरं वाटत नाही, म्हणून स्कूल बॅग जड वाटत होती." रोहनने विचारलं, "मग तू आधीच का सांगितलं नाहीस?" ती म्हणाली, "तुम्ही दोघं खेळायला इतके उत्सुक होता, म्हणून काही बोलले नाही." आरव म्हणाला, "मित्र म्हणजे फक्त एकत्र खेळणं नाही, एकमेकांची काळजी घेणंही असतं." रोहन शांत झाला. त्याने मान हलवली. शाळेच्या गेटजवळ पोहोचल्यावर मिताली म्हणाली, "आता खरंच हलकं वाटतंय. पुन्हा धन्यवाद." आरवने स्कूल बॅग परत दिली. तो हसत म्हणाला, "कधीही." मिताली आत गेल्यावर रोहन म्हणाला, "तू बरोबर केलंस. आधी मदत करणं जास्त महत्त्वाचं होतं." आरव फक्त हलकसं हसला. त्या दिवशी खेळ थोडा उशिरा सुरू झाला, पण खेळताना आरवच्या मनात वेगळंच समाधान होतं. त्या संध्याकाळी घरी परतल्यावर आईने विचारलं, "आज शाळेत काय केलंस?" आरव म्हणाला, "आज मी खेळायला थोडा उशीर केला." आईने हसून विचारलं, "का बरं?" आरवने सगळं सांगितलं. आई शांतपणे म्हणाली, "तू खूप छान केलंस. मदत करणं म्हणजे फक्त मोठी कामं करणं नाही. लहान गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात." तेवढ्यात बाबा म्हणाले, "खरी मैत्री म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं." आरव शांतपणे ऐकत होता. त्याच्या मनात दिवसभराची घटना पुन्हा उमटत होती. त्याला जाणवलं, बॉल थांबू शकतो, खेळ थांबू शकतो, पण कुणाला गरज असताना मदत थांबू नये. मित्रांनो, आज तुम्ही कुणाची मदत केली का? लक्षात ठेवा, कधीकधी छोटी कृतीही मोठा आनंद देऊन जाते. ही गोष्ट आरवच्या गोष्टी या मालिकेतील आहे. आजची गोष्ट तुम्हाला आवडली का? अशीच गोड, शांत, मनाला भिडणारी गोष्ट ऐकण्यासाठी गोष्ट मित्र स्टोरीटेलर फ्रेंडला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या गोष्टीसह.